सो ही आहे माझी शाळेतली मैत्रीण निकिता आणि हिचं लग्न होतं आहे माझ्या शाळेच्याच मित्रासोबत, तो म्हणजे शुभम. ह्या वेळेची आम्ही खूप आधीपासून वाट बघत होतो आणि तो दिवस आता आला आहे. निकिताची मेहंदी, नेल्स, मेकअप आणि साडी ड्रेपिंग सगळं मी करणार होते. त्यामुळे ही आहे तिची मेहंदी. मेहंदीत काहीतरी युनिक हवं होतं म्हणून 4 ओळी तिला सजेस्ट केल्या. पायाची, हाताची बघता बघता मेहंदी कंप्लीट झाली. त्यानंतर तिने ज्या साड्या मला प्री प्लेटिंगसाठी दिल्या होत्या त्या मी प्रिपेअर करून ठेवल्या आणि आमचा लग्नावेळी बराचसा वेळ त्यामुळे वाचला. सो ही प्युअर कांजीवरम साडी तिने तिच्या रिसेप्शनसाठी सिलेक्ट केली होती. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा हां. त्यानंतर तिच्यासाठी मी एक मस्त प्रेस ऑन सेट बनवला होता आणि तिचे नेल्स पण आम्ही कंप्लीट केले. तर हा तो दिवस आला आहे. तिला तिचे सगळे लुक्स खूप नॅचरल आणि वेगवेगळे हवे होते. तर हा लुक होता तिच्या एंगेजमेंटचा. कशी दिसते सांगा. मधल्या वेळेत मीही रेडी. आता मैत्रिणीचं लग्न आहे म्हटल्यावर करवलीची पण कामं करायची होती. ती रेडी होऊन तिचं मस्त फोटोशूट झालं आणि आता घाईघाईत तिची सेकंड चेंजसाठी साडी मी रेडी केली आणि एंगेजमेंट खूप छानरित्या पार पडली. सेकंड लुक्सवर पण तिचे खूप सुंदर असे फोटो आले. आमच्याकडे वेळ कमी आणि फंक्शन्स जास्त होते त्यामुळे खूप घाईघाई करायला लागणार होती, पण सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडलं. बघता बघता शुभमने निकिताला रिंग घातली, निकिताने शुभमला रिंग घातली आणि पुण्यवचनाची वेळ जवळ आली. शुभमचाही आम्ही थोडा टचअप केला कारण निकिताला त्याला मॅच करायचं होतं. दोघंही अगदी खूप सुंदर दिसत होते. ह्या वेळेची वाट त्यांनी गेली 10 वर्ष पाहिली आहे. शाळेपासून त्यांचं हे सुंदर नातं आज एका लग्न बंधनात अडकणार होतं. तर निकिताला आता लग्नाच्या विधीसाठी आम्ही रेडी करतो आहे. सो हा लुक पण तिचा खूप सुंदर असा झाला होता. सो निकिता खूप जास्त सुंदर दिसत होती. तिला जसं हवं आहे तसं मेकअप तिला मिळाला होता. ज्वेलरी, साडी खूप अगदी सगळं सुंदर दिसत होतं. आम्हाला खूप लोकांकडून कॉम्प्लिमेंट्स आल्या आणि आता तिला मुंडावळ्या बांधून आम्ही पोहल्यावर जाण्यासाठी रेडी करतो आहे. सो निकिता कशी दिसते नक्की कॉम्प्लिमेंट द्या आणि कॉमेंट्समध्ये सांगा. सो हा तिचा ओव्हरऑल लुक आहे लग्नासाठीचा. ती आता जाऊन पोचली आहे अंतरपाठाजवळ आणि तो क्षण जवळ आला आहे. बघता बघता लग्नविधी पार पडलेत. एकमेकांना हार घालून झालेत, मंगळसूत्र घालून झालं आहे आणि आत्ता घाई होती ती म्हणजे रिसेप्शनची. निकिताला थोडा साऊथ इंडियन टच हवा होता तिच्या रिसेप्शन लुकसाठी आणि तिला पटकन 15-20 मिनटात आम्ही रेडी केलं आहे. सो हा तिचा होता रिसेप्शन लुक. ह्यामध्येही ती खूप सुंदर दिसत होती. तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा. स्वतःच्या मैत्रिणीचं लग्न इतक्या जवळून बघायला मिळतं, तिला रेडी करायला मिळतं आहे, त्यामुळे खूप जास्त छान वाटत होतं आणि सगळं तिच्या मनासारखं होत होतं. त्यामुळे ती पण खूप आनंदी होती. रिसेप्शन झालं आहे आणि आता घरी निघालो आहे. घरी निघता फारसं तसं काही इमोशनल झालं नाही कारण आम्ही एकत्रच होतो आणि एकत्रच राहणार आहोत. आता मजा येतो ती होती म्हणजे वरातीमध्ये आम्ही खूप जास्त नाचलो. ब्रह्मदेवाच्या पुत्राचे नाव आहे कली. ब्रह्मदेवाच्या पुत्राचे नाव आहे कली. निकिता माझी देवसेना, मी तिचा बाहुबली. संसार आहे दोघांचा, दोघांनी सावरायचा. मी केलेला पसारा शुभमने आवरायचा. तर लग्न खूप छान पार पडलं. तिचा गृहप्रवेश झाला आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली. तर तिला खूप खूप अभिनंदन. बाय.